आदरणीय पुरुषोत्तम दादा भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेत आणि त्यांना या ठिकाणी त्यांचा शुभ सन्मान आमचे ग्रामस्थ मंडळ वेंगळे यांच्या माध्यमातून मुख्य व्यासपीठावरती आम्ही करत आहोत। आणि वेंगळे गावचे सुपुत्र आणि खऱ्या अर्थाने वेंगळे गावचं नेतृत्व ज्यांच्या माध्यमातून केलं जातं या कोपरखेरणे विभागातील लोकप्रिय समाजसेवक आदरणीय मारुती दादा सकपाळ साहेब यांना विनंती करतो की आपण आदरणीय पुरुषोत्तम दादा भोईर साहेब यांना आपण सन्मानित करावं। मुख्य व्यासपीठावरती या स्पर्धेचे प्रमुख उद्घाटक आदरणीय पुरुषोत्तम दादा भोईर साहेब यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे। मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि आपण शिवप्रतिमा जे पुस्तक आहे जे शिवचरित्र हे बुक आपण त्यांना या ठिकाणी देत आहोत। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। मुख्य व्यासपीठावरती तुम्ही पाहताय आपण आदरणीय पुरुषोत्तम दादा भोईर साहेब यांना या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती आपण सन्मानित करतोय। दादा थँक्यू सो मच, आपण या उद्घाटन सोहळ्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल धन्यवाद। सामन्याला सुरुवात करूया। पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये पडला जाईल। गणपती बाप्पा मोरया। पहिला बॉल त्याचबरोबर या स्पर्धेचे मुख्य उद्घाटक आदरणीय वेंगळे गावचे सुपुत्र मारुती दादा सकपाळ साहेब यांचाही सन्मान मी बबन दादांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते करा। तुम्ही संपूर्ण दिवसभर असणार आहेत परंतु विनंती आहे मंडळाच्या माध्यमातून की दादांचाही सन्मान सकाळच्या सत्रामध्ये झाला पाहिजे। मी बबन दादांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण या वेंगळे गावचे सुपुत्र आणि खऱ्या अर्थाने कोपरखेरणे विभागातील लोकप्रिय समाजसेवक मारुती दादा सकपाळ यांना करूया आपण सन्मानित। मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन दादांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय। सामन्याला सुरुवात झाले। कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊया आणि या क्रिकेट स्पर्धेचा आनंद घेऊया। पहिल्या मॅचसाठी आवाज असेल वेंगळे गावचा संजय सकपाळ यांचा आवाज ऐकूया। धन्यवाद। धन्यवाद आमचे साथी समालोचक मित्र संतोषजी देसाई। आपण मैदानाच्या आतमध्ये जाण्या अगोदर आज राजे शिवछत्रपती यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी राजे श्री शिवछत्रपती चषक 2025 चं आयोजन वेंगळे गावाच्या माध्यमातून आपण पाहतोय। पहिला सामना आयोजक वेंगळे आणि सिंधी या दोन संघादरम्यानचा पहिला सामना पहिला गडी आघाडीचा फलंदाज या ठिकाणी माघारी परततोय। त्या अगोदर शब्द पडतील अपुरे अशी शिवबांची कीर्ती, शब्द पडतील अपुरे अशी शिवबांची कीर्ती, राजा शोभुनी दिसे जगती अवघ्या जगाचा शिवछत्रपती। महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, त्याचबरोबर भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मराठी माणसाच्या हितासाठी मराठीच्या अस्मितेसाठी अहोरात्र आपलं उभं आयुष्य खर्च केलं ते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे या त्रिमूर्तीस मानवंदना करून आपण पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जाणार आहोत ज्या ठिकाणी राजे शिवछत्रपती चषक 2025 वेंगळे लुंबिनीनगर यांच्या आयोजनातून ही आजची स्पर्धा या ठिकाणी होते। तर पहिलं षटक या ठिकाणी पॉवर प्लेचं आपण पाहतोय। सिंधी संघाकडून बॅक टू बॅक दुसरा गडी मैदानाच्या बाहेर क्लीन बोल्ड करतोय। तर या ठिकाणी महेंद्र भोसले यांनी मुनावळे यांनी आपलं ATM खुलं केलं। वेंगळे संघासाठी सुवर्ण संधी आहे। सलग 3 षटकारांसाठी 501 रुपयाचं कॅश प्राईज या ठिकाणी आणि त्यानंतर गोलंदाजीमध्ये सुद्धा 3 विकेटसाठी 501 रुपयाचं कॅश प्राईज या ठिकाणी आलेलं आहे। तर सुवर्ण संधी आहे आयोजक टीमसाठी।
गोलंदाज आखूड टप्प्याचा मार करताना आपण पाहतोय आणि बॅक टू बॅक तिसरा गडी तंबूच्या आश्रयाला. गोलंदाजानं मात्र आपलं वर्चस्व दाखवताना पाहतोय. आखूड टप्प्याची गोलंदाजी गती आणि टप्पा अचूक ठेवल्याने दोन फलंदाजांना यष्टी बाद करून मैदानाच्या बाहेर पाठवण्याचं काम या ठिकाणी गोलंदाज सार्थक स्वतः कर्णधार आहे सिंधी संघाचा आणि या कर्णधाराला साजेशी खेळी या ठिकाणी करताना आपण पाहतोय. गोलंदाजीमध्ये धार आहे, या गोलंदाजामध्ये मोठी रनअप आहे 15-16 पावलांचा आणि याचा पुरेपूर फायदा आयोजक टीमवर थोडंसं दडपण वाढवण्याचं काम या ठिकाणी सार्थक याच्याकडून केलं जात आहे. तर पाचवा फलंदाज अमित मैदानाच्या आतमध्ये. सिद्धार्थ क्रिकेट क्लब लुंबिनी नगर आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त राजे श्री शिवछत्रपती चषक 2025 एक सुरेख आयोजन आणि मोठा फटका पॉइंट आणि कव्हरच्या मधून सर्कलला भेदलेला हा चेंडू पहिला चौकार येतोय अमित याच्या बॅटमधून. थोडंसं दडपण या ठिकाणी दूर करण्याचा प्रयत्न केला अमित यानं. पहिल्या षटकामध्ये 3 गडी बाद झाल्यानंतर थोडंसं डोकं वर काढण्याची संधी या ठिकाणी अमित यानं आपल्या संघासाठी प्रयत्न केला आणि तो यशस्वी प्रयत्न. पहिल्या षटकामध्ये आलेला हा पहिला चौकार. तर गोलंदाज सार्थक पुन्हा एकदा अमितसाठी सज्ज होतोय. 12-15 पावलांचं मोठं रनअप आहे, गती आहे या गोलंदाजाकडे, टप्पा अचूक आहे, दिशा जबरदस्त आणि याचा पुरेपूर फायदा पहिल्या 4 चेंडूमध्ये आपण पाहिला. पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता. गुडलेंटवर टाकलेला चेंडू, टप्पा पडल्यानंतर खाली राहिलेला हा चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता होते. षटक पहिलं संपुष्टात येते सिंधी संघाकडून आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3 गडी बाद, 7 धावा, 8 धावा. जबरदस्त सुरुवात सिंधी संघाकडून. पहिला गडी रनआउटच्या स्वरूपात बाद झाला, त्यानंतर आलेले 2 टिपलेले बळी. तर यानंतर होणारा सामना तोरणेवाडी आणि शिवशक्ती येरणे दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी टॉस का बॉसमध्ये यायचं आहे. या ठिकाणी उपस्थित ग्रामस्थ मान्यवर यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. तोरणेवाडी आणि शिवशक्ती येरणे दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. तर गोलंदाज येतोय सिंधी संघाकडून. वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन येतोय नीरज. सिंधी संघाकडून दुसरा गोलंदाज नीरज. सार्थक नंतर आलेला हा गोलंदाज नीरज आखो टप्प्याची गोलंदाजी केले. लॉंगऑफचा क्षेत्ररक्षक फील्ड करतोय तोपर्यंत 2 धावा सहज पूर्ण केल्या जात आहेत. वेंगळे संघाच्या खात्यामध्ये जोडलेल्या या 2 धावा डावखुरा संदीप या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आघाडीचा फलंदाज आहे. मोठे फटके खेळावे लागतील. डावखुरा फलंदाज म्हटलं की गोलंदाजाचा कर्दनकाळ म्हणून ओळख असते डावखुऱ्या फलंदाजाची आणि तो नक्कीच प्रयत्न करेल. आखूड टप्प्याचा चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर उसळी घेतलेला चेंडू नक्कीच निर्धाव चेंडू पाहतोय आपण. गोलंदाज नीरज मोरे सिंधी संघाकडून आलेला हा दुसरा गोलंदाज. हाही चांगला भन्नाट वेगानं गोलंदाजी करणारा गोलंदाज. 12-14 पावलांचं मोठं रनअप आहे या गोलंदाजाचं सुद्धा. आखूड टप्प्याचा चेंडू, टप्पा पडल्यानंतर गती आणि दिशा दोन्ही नक्कीच बदलल्या गेल्या या चेंडूनं. बोटांची जादू पाहायला मिळाली नीरज याच्याकडून आणि टप्पा पडल्यानंतर दिशा बदलणारा हा चेंडू पुन्हा एकदा स्थिरावला यष्टी रक्षक काच्या हातामध्ये. बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल येतोय नीरज याच्याकडून. सिंधी संघ नक्कीच वर्चस्व दाखवताना आपण पाहतोय. गोलंदाज एकाहून एक सरस आणि आगळे वेगळे चेंडू
टाकण्याचा प्रयत्न करताना आखूड टप्प्याचा चेंडू भिरकावलाय. वन बाउन्स सीमापार 4 धावा. संदीप याच्या बॅटमधून आलेला हा पहिला चौकार आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण 4 धावा जोडल्या जात आहेत संदीप याच्याकडून आणि चौकाराने बरोबरच संघाची धावसंख्या 3 गडी बाद 14 धावा. आघाडीची फळी कापून काढल्यानंतर थोडंसं दबावामध्ये फलंदाजी करताना वेंगळे संघ आणि त्यामध्ये आयोजक असल्यामुळं अजूनही थोडंसं दडपण त्यांच्या मनावर आहे. आखूड फुलटॉस चेंडू भिरकावून दिला. एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफमध्ये तैनात आहे आणि सरळ हातामध्ये स्थिरावला. चौथ्या गड्याचं पतन होतंय. संदीप याच्या रूपानं चौथा गडी तंबूच्या आश्रयाला. वेंगळे संघाची पुन्हा एकदा पडझड पाहताना पण पाहतोय. फलंदाज पाठवायचे. तोरणेवाडी आणि शिवशक्ती एरणे दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण लगेचच नाणेफेकीसाठी टॉस का बॉसमध्ये यायचं आहे. तोरणेवाडी आणि शिवशक्ती एरणे दोन्ही संघनायक विनंती असेल नाणेफेकीसाठी या. तर फलंदाज सुरेश हा एक चांगला फलंदाज आहे. खरं तर सुरेश यानं ओपनिंगसाठी येणं आवश्यक होतं. आपल्या संघासाठी मोठी धावसंख्या उभं करणं गरजेचं होतं आणि त्यासाठी सुरेश एक चांगला फलंदाज आहे. लहानपणापासून आपण पाहतो या फलंदाजाची फलंदाजी षटकार चौकार मारण्याची क्षमता असलेला हा फलंदाज 6व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येतोय. जबरदस्त ब्लॉक हॉलमध्ये टाकलेला हा चेंडू होता. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु रोखलं गेलं. चपळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 4 गडी बाद 15. मात्र 6 धावा नीरज यानं खर्च केल्या आपल्या संघासाठी आणि एक महत्त्वपूर्ण गडी संदीप याच्या रूपानं टिपला. डावखुरा फलंदाज होता. मोठे फटके खेळत होता. एक चौकार आला होता त्याच्या बॅटमधून. मात्र दुसऱ्या षटकाराच्या प्रयत्नात लॉंग ऑफमध्ये झेल देऊन माघारी परतला. त्यानंतर आलाय तो सुरेश. 14 धावा 14 धावा. गोलंदाज अनिरुद्ध सिंधी संघाकडून तिसरा गोलंदाज येतोय. आखूड टप्प्याचा पहिला चेंडू आणि खराब दिशा भरकडली गेली. पंचांनी दंडित केलं गेलं अनिरुद्ध याला. एक वाईडच्या रूपानं एक अवांतर धाव मिळते वेंगळे संघाच्या खात्यामध्ये आणि आता मात्र 15 धावा. आखूड टप्प्याचा चेंडू भिरकावून दिला. क्षेत्ररक्षक नीरज चेंडू खाली आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न जबरदस्त आणि गडी प्रयत्न केलाय रनआउटचा. षटकार मॅच फिनिश. शिंदी टीम विजयी. चला टीम तोरणेवाडी चला लगेच मैदानाच्या आतमध्ये. चला अजित चला आपण लगेच.
शिंदे टीम आपली मॅच लगेच आहे, आपण कुठे जाऊ नका. नीरज, आपली मॅच लगेच आहे, त्यामुळे आपण कुठे जाऊ नका, कारण विजयी संघांची मॅच आहे. ओके, चला टीम तोरणेवाडी आपण लगेच क्षेत्ररक्षणाची रचना करा, आपल्याला विनंती आहे. चला थोडंसं घाई करा टीम तोरणेवाडी. अजित, बॅटिंग करणारी टीम एरणे टीम, आपणही लगेच मैदानाच्या आतमध्ये आपले खेळाडू बॅट्समन पाठवा. पुन्हा एकदा जाऊया संजय सकपाळकडे यांच्याकडे आणि त्यांच्याच माध्यमातून पुढील समालोचन आपण ऐकूया. थँक्यू सो मच. आणि पुन्हा एकदा ओम साई MTC लाईव्ह येत आहेत आणि त्याचं कारण आहे थोडंसा लाईटचा इश्यू झाला होता, त्या कारणाने आपण थोडंसं व्यत्यय आला होता लाईव्हमध्ये. परंतु पुन्हा एकदा ओम साई MTC ही तुमच्या सेवेसाठी हजर आहे. ओम साई MTC म्हटलं की उच्च दर्जाचं थेट लाईव्ह प्रक्षेपण तुम्ही नेहमी पाहत असता आणि पुन्हा एकदा आम्ही तुमच्याबरोबर जोडलो गेलो आहे. विनंती करतो की जे प्रेक्षक आमच्याबरोबर जोडले त्या सर्व प्रेक्षकांना मी विनंती करतो, तुम्ही लाईव्ह पाहत असाल, सबस्क्राईब जर चॅनलला केलं नसेल ओम साई MTCला तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करायला तुम्ही विसरू नका, कारण ओम साई MTC म्हटलं की क्रिकेटचं उच्च दर्जाचं थेट लाईव्ह प्रक्षेपण त्यांच्या माध्यमातून केलं जातं. चला प्लीज विनंती आहे, बॅटिंग करणारी टीम बॅट्समन पाठवा. एक खेळाडू आपल्याला द्यायचा आहे. दीपक दादा, एक खेळाडू तुमचा द्या फिल्डिंगसाठी. आणि संपूर्ण आता इथून पुढे आयोजनाकडे आपण सर्वांनी लक्ष द्या. तोरणेवाडी टीम आपण फिल्डिंग लावा, एक खेळाडू तुम्हाला दिला जाईल. चला लगेच इथून पुढे प्रत्येक इनिंगसाठी 15 मिनिट असतील, 15 मिनिट्स 3 ओव्हरसाठी. शिंदे टीमचा एक पंचांच्या भूमिकेमध्ये मी विनंती करतो, एक पंच पाठवा टीम शिंदे. ओके, 3 पंच आहेत. ओके, काही हरकत नाही. चला एक खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल करूया आणि पुन्हा एकदा संजय सकपाळ यांच्याकडे जाऊया. मी थांबतो. धन्यवाद. तुम्ही पाहत राहा श्री शिवछत्रपती चषक 2025 हे क्रिकेटचं दैदिप्यमान आयोजन. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद संतोषजी देसाई आमचे साथी समालोचक. तर एरणे संघ आपला 12वा खेळाडू येऊ द्या. इथे फलंदाजांची नावं माहीत नाही येते. एरणे आपला 12वा खेळाडू. तर आजच्या दिवसातील हा दुसरा अ गटातील दुसरा सामना. आज ज्यांची जगभरात एक मोठा सण साजरा केला जातो, राजे श्री शिवछत्रपती यांच्या जयंतीनिमित्त आयोजित राजे श्री शिवछत्रपती चषक 2025 वेंगळे लुंबिनी नगर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आज शिवजयंती दिनाचं औचित्य साधून गावदेवी कोपरी मैदान या ठिकाणी आपण पाहतोय. पहिला सामना आयोजक आणि सिंधी या संघामध्ये होता आणि 4 धावा चौकार आहे. आणि या दुसऱ्या चेंडूवर जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि चौकार वसूल केला. खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये तैनात क्षेत्ररक्षक सहजरित्या 3 धावा रोखू शकला असता, परंतु सीमारेषेचा अंदाज न आल्यामुळे आणि एक खराब क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा पाहायला मिळालं. सोपा झेल होता. मिड ऑफमध्ये क्षेत्ररक्षक त्याच्या हातामध्ये सहजरित्या स्थिरावला असता. थोडंसं जम्बलिंग झालं आणि एक जीवदान मिळालं. ते एरणे संघाच्या फलंदाजाला
विठ्ठल याला. विठ्ठल आणि रोशन ही आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर गोलंदाज आपण पाहतोय प्रवीण. ब्लॉक हॉलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला होता प्रवीण यानं आणि खोदून काढला आणि त्याला दिशा दिली आणि 6 धावा वसूल केल्या. विठ्ठल याच्या रोशन याच्या बॅटमधून आलेला गगनचुंबी षटकार आपणाला पाहायला मिळाला. या इनिंगमधील पहिला षटकार रोशन याच्या बॅटमधून. हल्ला चढवला प्रवीण याच्यावर. पुन्हा एकदा प्रवीण. अकुट टप्प्याचा चेंडू झेल टिपला जाईल का? पुन्हा एकदा संधी होती. पॉइंटमध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. बॅक टू बॅक 2 संधी या ठिकाणी गमावल्या गेल्या. पहिल्या विठ्ठल याला जीवदान मिळालं, त्यानंतर रोशन याला सुद्धा जीवदान मिळत आहे आणि या जीवदानाचा पुरेपूर फायदा आपल्या संघासाठी करण्याची क्षमता या 2 फलंदाजांमध्ये आहे आणि ती आपण उर्वरित षटकामध्ये पाहणार आहोत. प्रयत्न चांगले केले जात आहेत. प्रवीण याच्याकडून प्रत्येक चेंडू वर रोखण्याचा प्रयत्न केला जातोय. क्षेत्ररक्षकांची साथ मिळाली तर नक्कीच यशस्वी गोलंदाज ठरू शकतो. पुन्हा एकदा संधी होती यष्टीरक्षकाला, परंतु त्याच्या डोक्यावरून गेलेला हा चेंडू 1 धाव देऊन जातोय तो एरणे संघाला. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 13 धावा. 3 संधी होत्या, 3ही गमावल्या गेल्या त्या तोरणेवाडी संघानं. 13 धावा धावफलकावर लागतायत. तर रोशन पुन्हा एकदा स्ट्राईकवर. प्रशांत गोलंदाजीसाठी येतोय. प्रवीण त्यानंतर आलेला हा प्रशांत. प्रवीण यानं 3 संधी निर्माण केल्या आणि या 3ही संधी गमावल्या गेल्या तोरणेवाडी संघानं. रोशन आणि विठ्ठल याला माघारी परतवण्याच्या सोप्या संधी होत्या. क्षेत्ररक्षणात बदल होतोय. पहिलं पॉवर प्लेचं षटक होतं. 2 क्षेत्ररक्षक 30 यार्डच्या बाहेर होते. आता मात्र 5 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय सीमारेषेनं लगत आणि या गोलंदाजाला नक्कीच पहिल्या षटकाची भरपाई करावी लागेल. जी संधी निर्माण केली होती प्रवीण यानं ती पुन्हा एकदा निर्माण करावी लागेल प्रशांत याला. 7-8 पावलांचा रनअप. लो फुलटॉस चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल का? प्रयत्न केले जात आहेत आणि पुन्हा एकदा संधी गमावली गेली. खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. त्यानंतर केलेली फेकी ती खराब. सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. तर रोशन आणि विठ्ठल या जोडीनं 2 धावांनी धावफलक हलता राहतोय. धावफलक पोहोचतोय 15 एरणे संघाचा. पुन्हा एकदा प्रशांत. पुन्हा एकदा लो फुलटॉस चेंडू होता. काऊ कॉर्नरमध्ये फील्ड होते तोपर्यंत 1 धाव आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला होता रोशन यानं. नकार दिला गेला विठ्ठलकडून आणि 1 धावेवर समाधान मानावं लागलं. सिंगल बरोबरच धावसंख्या 16 शिवशक्ती एरणे संघाची. पुन्हा एकदा प्रशांत. हलक्या हातानं टाकलेला चेंडू. फुलटॉस लो फुलटॉस चेंडू भिरकावून दिलाय. काऊ कॉर्नरचा लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, मात्र प्रेक्षक बनतोय आणि हा आलेला मॅक्सिमम गगनचुंबी षटकार विठ्ठल याच्या बॅटमधून आलेला हा या इनिंग मधील दुसरा षटकार आपण पाहतोय. तर आपण पाहतोय संतोष तोरणे या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा संधी होती षटकार रोखण्याची, परंतु 6 धावा. बॅक टू बॅक विठ्ठल याच्या बॅटमधून आलेला हा दुसरा षटकार, मॅक्सिमम षटकार आपण पाहतो. या षटकाराने संघाचे धाव संख्येत भर पडले. भरारी मारते. बिनबाद 28 धावा. 4 जीवदानांचा पुरेपूर लाभ या ठिकाणी रोशन आणि विठ्ठल आपल्या संघासाठी घेताना आपण पाहतोय. आखूड टप्प्याचा चेंडू. पुन्हा एकदा संधी आहे. संदीप या ठिकाणी चेंडू खाली होता. 5वी संधी गमावली गेली ती तोरणेवाडी संघानं. संतोष तोरणे नक्कीच विचार करत असणारे, नाराज असणारे आपल्या पूर्ण
सहकार्यांवर 5 संधी गोलंदाजांनी निर्माण केल्या, 5ही संधी गमावल्या गेल्या. नक्कीच मॅच संपल्यानंतर संतोष तोरणे या ठिकाणी मोठी काठी काढूनच समाचार घेतील असं मला तर वाटतंय आपल्या सहकारी मित्रांची, कारण 5 झेल या ठिकाणी ड्रॉप केल्यात. दिशा भरकटली गेली. आता मात्र गोलंदाजाची 2 षटकार आल्यानंतर थोडंसं विचारपूर्वक गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. ऑफस्टमच्या बाहेरची गोलंदाजीचा प्रयत्न केला, मात्र दिशा भरकटली गेली प्रशांत याच्याकडून. आतापर्यंत प्रशांत यानं नक्कीच थोडंसं 2 षटकार खाल्ल्यानंतर 17 धावा खर्च केल्यात. षटक दुसरं समाप्त होतंय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा धावफलकावर जोडल्या जात आहेत. नक्कीच 34रा गोलंदाज कोण असेल? संतोष तोरणे नक्कीच विचार करतायत कोणत्या प्रकारचं शासन केलं जाईल या 5 क्षेत्ररक्षकांना. ज्या क्षेत्ररक्षकांनी 5 झेल ड्रॉप केल्या. मयूर गोलंदाजी मार्कवर येतोय. थोडस दडपणात आपण पाहतोय तोरणेवाडी संघ. तीस धावा धावफलकावर लागलेल्या आहेत एरणे संघाच्या, आणि या 30 धावा योगदान कोणाचं असेल तर ते तोरणेवाडी संघाचं. 5 झेल ड्रॉप. अकूट टप्प्याचा चेंडू डीप स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक फील्ड करतोय, तोपर्यंत दुसरी धावेचा प्रयत्न केला गेला आणि पंच नक्कीच आपणाकडे निर्णय पोहोचवतील. दुसरी धाव आहे की रनआउट आहे. प्रयत्न चांगला होता दुसऱ्या धावेचा, स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा, आणि ते यशस्वी दुसरी धाव या ठिकाणी घेतली गेली विठ्ठल आणि रोशन यांनी. 32 धावा धावफलकावर जोडल्या जात आहेत. मयूर गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा. सुरेख चेंडू गुड लेंथवर टाकलेला हा चेंडू भरधाव वेगानं निघून गेला यष्टीरक्षकाकडे आणि डॉट डिलिव्हरी येते. चांगला चेंडू मयूर याच्या खात्यातून निघालेला. अप्रतिम MP नावानं ओळखला जाणार हा गोलंदाज मयूर तोरणेवाडी. लो फुलटॉस चेंडू होता, भिरकावून दिलाय. डीप स्क्वेअर लेग मध्ये फील्ड होते, तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली गेली आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या बिनबाद 34 धावा. जबरदस्त फलंदाजी. 5 संधी मिळाल्या. या संधीचं सोनं आपल्या संघासाठी विठ्ठल आणि रोशन यानं केलं. पुन्हा एकदा खोट टप्प्याचा चेंडू बॅक टू दी बॉलर खेळलेला चेंडू लॉंग ऑन लॉंग ऑफ चेंडूवर येतोय आणि 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 3ऱ्या धावेचा प्रयत्न केला आहे विठ्ठल यांनी आणि यशस्वी. 3री धाव यशस्वी. खराब क्षेत्ररक्षण या ठिकाणी प्रशांत कडून पाहायला मिळालं सीमा रेषेलगत. नक्कीच 1 धाव रोखणं आवश्यक होतं. तिसरं षटक मार्गस्थ. पुन्हा एकदा मयूर. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू. यष्ट्यांचा वेध घेतला रोशन याच्या आणि पहिला गडी तंबूच्या आश्रयाला. जबरदस्त गोलंदाजी मयूर याची. तर मयूर NP नावानं ओळखला जाणारा हा जर्सी नंबर 6 सूरज या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये. रोशन माघारी परतला. पुन्हा एकदा मयूर. सुरेख चेंडू होता, खराब क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा आपण पाहतोय स्क्वेअर लेग मध्ये. 3ऱ्या धावेचा प्रयत्न केला आणि गडी बाद होतोय.
तो सूरज तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला, शेवटचा चेंडू होता आणि या चेंडूवर अतिरिक्त धाव घेण्याचा प्रयत्न केला सूरज याने आणि गडी बाद होतोय सूरज. तर 39 धावा धावपालकावर जोडल्या जात आहेत. 40 धावांचं लक्ष असेल ते तोरणेवाडी संघाला. KSK क्रीडा प्रतिष्ठान अंतर्गत सिद्धार्थ क्रिकेट क्लब वेंगळे लुंबिनी नगर यांच्या आयोजनातून राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचं औचित्य साधून आज एक दिवसीय ही स्पर्धा राजे श्री शिवछत्रपती चषक 2025चं आयोजन आपण पाहतोय. एक दैदिप्यमान असं आयोजन आणि या आयोजनामध्ये संपूर्ण ग्रामस्थांचं सहकार्य लाभलं आणि तब्बल 260 किलोमीटरचं अंतर पार करून या ठिकाणी या स्पर्धेसाठी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. त्याबद्दल ग्रामस्थ मंडळ वेंगळे लुंबिनी नगर यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. तर एरणे संघ मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. एरणे तर फलंदाज पाठवायचे तोरणेवाडी. स्पीडअप घ्यायचा आहे, थोडा वेळ कमी आहे. आज एक दिवसीय स्पर्धा आहे आणि या एक दिवसामध्ये आपल्याला जवळपास 15 मॅचेस आणि त्यानंतर एक दिमागदार सोहळा आपण ज्याची दिवसभर आपण वाट पाहतो तो बक्षीस वितरण समारंभ आणि आलेल्या मान्यवरांचा यथोचित असा सन्मान मोठा कार्यक्रम आजच्या दिवसाचा आहे. त्यासाठी सहकार्य करायचं आहे. स्पीडअप करा. एरणे संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या. तोरणेवाडी फलंदाज पाठवा. तर यानंतर होणारा सामना असेल चालू असलेल्या सामन्यातील विजयी संघ आणि सिंधी संघ दोन्ही संघांना विनंती असेल, सिंधी संघ आपण कुठे असाल तर मैदानाच्या आजूबाजूला यायचं आहे. यानंतर आपला सामना आहे. एरणे संघ प्लीज सहकार्य करायचं आहे. वेळेचं भान राखलं पाहिजे. एक दिवसीय स्पर्धा आहे आणि ती वेळेत पूर्ण करणं हे आपलं सर्वांचं सहकार्य लाभलं तर नक्कीच वेळेमध्ये पार पडेल. तर तोरणेवाडी संघाची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 40 धावांचा पाठलाग करण्यासाठी पहिला विजय साजरा करण्यासाठी तोरणेवाडी संघाकडून आलेली ही जोडी तुषार आणि प्रवीण. 40 धावा. नाही बस बस सिंधी संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी टॉस का बॉस मध्ये यायचं आहे. सिंधी संघ अनिरुद्ध आपण कोठे असाल तर समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. तर गोलंदाज एरणे संघाकडून रोशन येतोय. गोलंदाजीसाठी आघाडीचा फलंदाज होता आणि ज्या संधी मिळाल्या 2 या संधीचं सोनं केलं रोशन याने आणि आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण एक सन्मानजनक धावसंख्या रचण्यासाठी प्रयत्न केला तो रोशन. आता मात्र गोलंदाजीसाठी आपण पाहतोय पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये कमीत कमी धावा देण्यासाठी कर्णधारानं जबाबदारी रोशनवर सोपवले. लक्ष देणं आपलं काम आहे. ते काय कुठं पण देतील कुणाला पण खेळायला. तर पंच सामना त्वरित चालू करायचा आहे. तोरणेवाडी फलंदाज वेळ वाया घालवू नका. वेळ खूप कमी आहे.
15 सामने आपल्याला आजच्या दिवसामध्ये पूर्ण करायचे आहेत. सहकार्य करा जरा. तर पहिला चेंडू हाताळण्यासाठी रोशन 5-6 पावलांचं छोटं रनअप आहे. गोल फलंदाज तोरणेवाडी संघाकडून दिशाहीन. पहिला चेंडू दिशाहीन. रोशन याच्याकडून टाकलेला खराब चेंडू. दिशा तुषार आणि प्रवीण ही आघाडीची जोडी. अवांतर धावेने खातं खोललं जात आहे. ते तोरणेवाडी संघाट बॅक टू बॅक दुसरा दिशाहीन चेंडू. दिशा भरकडली जाते रोशनकडून. 40 धावा रोखायच्या असेल तर गोलंदाजीचा टप्पा आणि दिशा अचूक असणं आवश्यक आहे आणि ते रोशनला करावं लागेल. पुन्हा एकदा खोदून काढलेला चेंडू. ब्लॉक हॉलमध्ये टाकलेला चेंडू रोशन याने खोदून काढलाय आणि लॉंग टॉपच्या क्षेत्रामध्ये तटावलेला हा चौकार. तर या ठिकाणी या स्पर्धेसाठी उपस्थित मान्यवर सन्माननीय श्री गिरीश प्रभाकर पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. मंडळाच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत. थँक्यू सो मच. ज्यांचं शुभ आगमन होत आहे अर्थातच या संपूर्ण स्पर्धेसाठी विशेष सहकार्य आम्हाला लाभलंय. लोकप्रिय समाजसेवक माननीय श्री श्रीश प्रभाकर पाटील साहेब यांचं शुभागमन मुख्य व्यासपीठावरती होत आहे. दादांचं मनापासून या ठिकाणी हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. टी व्ही स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता त्यांना. आदरणीय सन्माननीय लोकप्रिय समाजसेवक शिरीष प्रभाकर पाटील साहेब यांचं शुभागमन मुख्य व्यासपीठावरती होत आहे. दादांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती आसनस्थ व्हावं. आगतम स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. चाळीस धावांचा पाठलाग करताना तोरणेवाडी संघाची जोडी तुषार आणि प्रवीण. तुषार याच्या बॅटमधून एक चौकार आपण पाहिला. 5 धावा वैयक्तिक धावसंख्येवर आपण पाहतोय तुषार याला. आणि आखूड टप्प्याचा चेंडू फील्ड होते. तर एक चांगला चेंडू फील्ड होते मिडॉन मध्ये आणि आखूड टप्प्याचा चेंडू भिरकावून दिलाय. षटकार येतोय. डावखुरा फलंदाज प्रवीण याच्या बॅटमधून आलेला हा फ्लॅट षटकार आणि या षटकारावर संघाची धावसंख्येत भर पडली. धावसंख्या पोहोचली बिनबाद 13 धावांवर. 40 धावांचं लक्ष आहे. तर सिंधी संघाचा कर्णधार सार्थक आपणाला विनंती आहे समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. सिंधी संघ सार्थक. आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि भिरकावून दिला. नटराज स्टाईलमध्ये पटकावलेला हा चेंडू सरळ सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी फ्लॅट षटकार आपण पाहिला प्रवीण याच्या बॅटमधून आलेला. पुन्हा एकदा रोशन पॉवर प्लेचं षटक हाताळताना पुन्हा एकदा जबरदस्त फटका. परंतु क्षेत्ररक्षक या ठिकाणी तैनात आहे मिड ऑनमध्ये लॉंग ऑनमध्ये आणि या चेंडूवर आलेली ही एक मात्र धाव आणि या सिंगल बरोबर धावसंख्या बिनबाद 14 धावा. 40 धावांचं मोठं लक्ष आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग करताना जी धावगती आवश्यक होती ती धावगती या ठिकाणी तोरणेवाडी संघानं गाठलेली आहे. आता मात्र 12 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता तोरणेवाडी संघाला आहे आणि या 26 धावा रोखण्यासाठी एरणे संघ प्लीज टीम मीटिंग करू नका. वेळ खूप कमी आहे. क्षेत्र कर्णधारानं आपला कोणता गोलंदाज आहे तो अगोदर चॉईस करून ठेवायचा आहे. टीम मीटिंग करू नका. वेळ खूप कमी आहे आणि गोलंदाज या ठिकाणी एरणे संघाकडून गोलंदाजाचं नाव 12वा खेळाडू एरणे संघ विठ्ठल. आघाडीची जोडी होती विठ्ठल आणि रोशन. ते दोन गोलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. रोशन यानं
पहिलं षटक हाताळलं. त्यानंतर विठ्ठल वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन येतोय. आजच्या दिवसातील या स्पर्धेतील राजे श्री शिवछत्रपती चषक 2025 या स्पर्धेतील पहिलं षटक हाताळताना विठ्ठल आपल्या संघाचं दुसरं षटक घेऊन येतोय. डावखुरा फलंदाज प्रवीण, लो फुलटॉस चेंडू आणि सन्मानजनक खेळून काढला. एका धावेपासून रोखू शकला नाही एरणे संघ आणि या सिंगल बरोबरच धावसंख्या पोहोचते बिनबाद 15 धावा. तर या जोडीसाठी तोरणेवाडी संघाच्या आघाडीच्या जोडीसाठी सुवर्ण संधी आहे. 3 षटकार 500 रुपयांचं कॅश प्राइज संतोष तोरणे यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. आणि पहिल्याच चेंडूवर आपण पाहतोय गगनचंबी मॅक्सिमम षटकार येतोय. लॉंग अपच्या मधून भिरकावून दिलेला हा मॅक्सिमम तुषार याच्या बॅट मधून आलेला हा दुसरा षटकार. संधी आहे 500 रुपयाची. अजून 2 षटकार आवश्यक आहेत. जवळपास 150 रुपये आपल्या खिशामध्ये पोहोचलेत. पुन्हा एकदा विठ्ठल, आखूड टप्प्याचा चेंडू, सिंगल. हॅट्रिक संपुष्टात येते. षटकारांची पहिला चांगला फटका होता, त्यानंतर टाकलेला गतीमध्ये परिवर्तन केलं विठ्ठल यानं, दिशेमध्ये परिवर्तन केलं, टप्प्यामध्ये परिवर्तन केलं आणि रोखलं गेलं षटकारापासून. 9-18ची गरज आहे. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू पंच करण्याचा प्रयत्न होता तुषार याचा, परंतु फसला गेला. एक डॉट डिलिव्हरी येते. सुरेख चेंडू हाताळला गेला विठ्ठल याच्याकडून. आपल्या संघासाठी 40 धावा रोखायच्या आहेत. 8 चेंडू, अजूनही 18 धावांची गरज आहे. 2 मोठे फटके, 3 मोठे फटके खेळावे लागतील. आखूड टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा भिरकावलाय. डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला आणि 2 धावा यशस्वी जोडल्या जात आहेत. 7 चेंडू 16 धावांची गरज. कोण वर्चस्व राखतोय या सामन्यामध्ये पाहायला मिळेल. दोन्ही संघाच्या बाजूने झुकलेला हा सामना. वरचढ कोण होणार, पहिला विजय कोण संपादन करणार. आखूड टप्प्याचा चेंडू भिरकावून दिलाय. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक तैनात होता. चेंडू हाताला चाटून गेलेला हा चेंडू आणि गडी बाद होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला आणि प्रवीण माघारी परततोय. 2 धावा आवश्यक होत्या आणि या 2 धावा आपल्या संघाच्या विजयाचं अंतर कमी केलं असतं, परंतु रनिंग 2 विकेटच्या दरम्यानची पाहिली तर प्रवीण थोडासा कमी पडला आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात रनआउटच्या स्वरूपात माघारी परततोय. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तोरणेवाडी संघाकडून तिसरा फलंदाज. एरणे संघ प्लीज टीम मीटिंग करू नका, सहकार्य करायचं आहे, सहकार्य करा. एरणे संघ प्रथमेश तिसरा फलंदाज तोरणेवाडी संघाकडून मैदानाच्या आतमध्ये. उर्वरित 6 चेंडू 15 धावांची आवश्यकता. 2 मोठे फटके. तर प्रथमेश मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडू 15 धावांची आवश्यकता आहे. ती तोरणेवाडी संघाला पहिला विजय साजरा करायचा असेल तर 2 मोठे फटके नक्कीच खेळावे लागतील. आणि या दरम्यान पुन्हा एकदा सिंधी संघ कर्णधार सार्थक आपण नाणेफेकीसाठी समालोचन कक्षामध्ये यायचंय. लो फुलटॉस चेंडू, सुरेख चेंडू, हलक्या हाताने टाकलेला चेंडू, गतीमध्ये परिवर्तन करून टाकलेला हा चेंडू रोखलं गेलं प्रथमेश याला. आता मात्र प्रेशर तोरणेवाडी संघावर. 5 चेंडू 15 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवर 3 धावा आवश्यक. 3 मोठे फटके.
दोन मोठे फटके, दोन षटकार, एक चौकाराची गरज असेल ती तोरणेवाडी संघाला, तर 3 डॉट डिलिव्हरी विजयापर्यंत पोहोचू शकतील त्या हिरणे संघाला. अजिंक्य गोलंदाजी मार्कवर, पुन्हा एकदा लो फुलटॉस चेंडू, हलक्या हाताने टाकलेला चेंडू, गतीमध्ये परिवर्तन केलेला हा चेंडू अजिंक्य नक्कीच ओळखून आहे. चाणक्य नीतीनं गेलेली गोलंदाजी, गती जर चेंडूला दिली तर त्याच्या दुप्पट गतीनं फलंदाज चेंडूला सीमाबाहेर टोलवतील. त्यासाठी आपल्या प्रत्येक चेंडूवर बोटांची जादू करताना आपण पाहतोय अजिंक्य याला. 2 हलक्या हाताने टाकलेले चेंडू, येणारा तिसरा चेंडू कोणता असेल? पुन्हा एकदा हलक्या हाताने टाकलेला चेंडू, पण फुलटॉस, खराब पटका, खराब चेंडू, आणि त्या चेंडूचा पुरेपूर समाचार घेतला तो प्रवीण यानं, तुषार यानं. आणि आपल्या संघासाठी ज्या महत्वपूर्ण धावांची गरज होती तो मोठा फटका या चेंडूवर लगावला गेला. 6 धावा आल्या. संघाच्या विजयाचं अंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कमी केलं आणि उर्वरित चेंडू असतील 3 आणि धावांची गरज आहे ती 8. एक मोठा फटका, या फटक्यापासून रोखावं लागेल तुषार याला. वैयक्तिक 21 धावांची मोठी खेळी आपल्या संघासाठी महत्वपूर्ण खेळी करताना आपण पाहतोय. अखूट टप्प्याचा चेंडू, लॉंग ऑफचा फिल्डर या ठिकाणी दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला. धाव होणं गरजेचं होतं. चेंडू मात्र 3 शिल्लक होते. 8 धावांची गरज होती आणि या 2 धावा आवश्यक होत्या तोरणेवाडी संघासाठी. परंतु 2 विकेट दरम्यानची जर जी धावपळ पाहिली तर ती आपणाला या ठिकाणी प्रथमेश कडून पाहता आली नाही. आणि या 2 धावेच्या प्रयत्नात प्रथमेश मात्र माघारी परतला. त्यानंतर जर्सी नंबर 6 MP मयूर, ज्यानं तिसरं षटक हाताळलं, तो मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडू, 8 धावांची गरज. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू, दिशा मात्र भरकटली गेली. 2 चेंडू 6 धावांची गरज. ओके, 2 चेंडू 6 धावांची गरज. एक मोठा फटका आणि हा चेंडू महत्वपूर्ण असेल दोन्ही संघासाठी. डॉट आला तर नक्कीच एरणे संघ मजबूत पाहायला मिळेल आणि षटकार चौकार आला तर तोरणेवाडी संघ आपणाला स्ट्राईक आपल्याकडे ठेवणं गरजेचं होतं. 2 धावा या चेंडूवर येत आहेत. आता मात्र मयूर MP हा स्ट्राईकवर असेल आणि या चेंडूवर चौकार कंपल्सरी चेस आहे. त्यासाठी चौकार मारणं गरजेचं असेल तोरणेवाडी संघाला. आणि या गोलंदाजाला मात्र एक सुरेख चेंडू आजच्या दिवसातील हाताळावा लागेल. ज्या चेंडूवर 4 धावांपासून वंचित ठेवलं जाईल ते तोरणेवाडी संघाच्या मयूर याला. पहिला विजय, शेवटचा चेंडू, 4 धावांची आवश्यकता. हृदयाचे ठोके बदलणारा हा चेंडू, लो फुलटॉस चेंडू, बॅटची वरची कड घेतली आणि सरळ डी झोन मध्ये जातोय आणि पहिल्या विजयावर शिक्कामोर्तब केलं जात आहे ते एरणे संघाकडून. थँक्यू सो मच. इथून पुढे आपण मुख्य व्यासपीठावरती ज्यांचं शुभागमन झालंय, अर्थातच या संपूर्ण स्पर्धेसाठी बहुमूल्य सहकार्य ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलंय, राजश्री शिवछत्रपती चषक 2025 ही क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धेनिमित्त मुख्य व्यासपीठावरती ज्यांचं शुभागमन झालंय, अर्थातच ई प्रभाग समिती सदस्य नवी मुंबई माननीय श्री शिरीष प्रभाकर पाटील साहेब यांचा विशेष सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय.